आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो हिंगोलीमध्ये आणि माझ्यासोबत आहेत यंग इंजिनियर चांद शेख सर, जे मागच्या 4 वर्षांपासून या फील्डमध्ये काम करतायत. आधी प्रॅक्टिस केल्यानंतर आता त्यांनी स्वतःची कन्सल्टन्सी सुरू केली आहे आणि रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्समध्ये त्यांच्या आता सध्याला बरेच प्रोजेक्ट चालू आहेत. आत्ता सुद्धा ते कर्तव्यपूर्ती करून आलेले आहेत, अर्थात एका साईटवरनं जाऊन लगेच या इंटरव्ह्यूसाठी आलेले आहेत. त्यामुळे त्यांची कामाचा आजपर्यंतचा प्रवास कसा राहिलेला आहे, त्यांचे अनुभव काय आहेत, हे आपण सगळे आज या इंटरव्ह्यूमध्ये त्यांच्याशी ऐकणार आहोत. सगळ्यात आधी मला विचारायला आवडेल ते म्हणजे तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल. म्हणजे तुमची शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिव्हिल इंजिनियर हे क्षेत्र निवडण्यामागची प्रेरणा कोणाची होती? इन्स्पिरेशन कोण होतं ज्यांच्यामुळे तुम्ही या फील्डमध्ये आलात? काय सांगाल? माझं शिक्षण जे आहे तर समजा आम्ही प्रॉपर इथून एक 35 किलोमीटर गाव आहे आमचं पांगरा शिंदे. आम्ही प्रॉपर तिथे राहत होतो. त्याच्यानंतर 10वीच्या नंतरचं माझं जे शिक्षण झालं समजा हा आपला शिवाजी कॉलेजमध्ये झालेला आहे. त्याच्यानंतर मग मी थोडे ही फील्ड सोडून दुसऱ्या फील्डमध्ये गेलो. नंतर मग मला एक्सपिरियन्स समजा माझ्या घराकडूनच भेटलं आणि माझ्या मित्राकडून भेटलं की बाबा या सिव्हिलमध्ये आपल्याला म्हणजे पुढं जाण्यासारखे खूप याच्यात मार्ग आहेत. म्हणजे याच्यात तुम्ही काय आहे ते सिव्हिलमध्ये म्हणजे काय आहे, की खूप म्हणजे असे फील्ड मोठी आहे त्याच्यामध्ये तुम्ही काही करू शकता. म्हणजे मला जे एक्सपिरियन्स भेटलं ते माझ्या घरच्याकडूनच मला भेटलेलं आहे समजा. ओके. आणि मग तुम्ही या फील्डमध्ये आलात मग या आणि फील्डमध्ये मग मी आलो. दुसरं इंजिनिअरचा एक स्ट्रगल असतो ते म्हणजे पहिली साईट मिळेपर्यंत हो, किंवा स्वतःची इंडिव्हिज्युअल पहिली साईट. हो. तर तो अनुभव कसा होता आणि त्याची काय आठवण सांगता येईल का? पहिली साईड म्हणजे माझी एस-आर-पी कॅम्प जिथे गेट नंबर 2 आहे तिथे शिंदे सर म्हणून आहेत एस-आर-पी कॅम्पमध्येच होते. हं. तो माझा पहिला मार्कआउट होता. मग ते तिथून म्हणजे मी जसं ॲज अ फ्रेशर होतो. हं. मला म्हणजे फक्त प्रॅक्टिसमध्ये मी होतो. मात्र माझी ती पहिली साईड होती आणि तिथून मला खूप शिकायला भेटलं, की बाबा आपल्याला काय अडचणी येतात, काय-काय अडचणी येत नाहीत आणि त्यामुळे मग तिथून आपली समजा फील्ड सुरू झाली. ते काम कसं मिळालं पण मग? ते काम म्हणजे पहिली साईड होती, तर तेवढं नॉलेज नव्हता. हं. म्हणजे की नवीन माणसं कशी असतात, म्हणजे हो. या फील्डचा नॉलेज नव्हता. हं. तर थोडं त्या साईडमध्ये थोडं स्ट्रगल झालं मला. ओके. मात्र साईडा करत समजा हं. आता समजा एक्सपिरियन्स आलेला आहे आणि हं. त्यामुळे काय आता काही मला अडचण येत नाही येत समजा. नाही. बरोबर आहे. हं. तर आता काही टेक्निकल क्वेश्चनकडे येऊया. त्यातला पहिला ओके. प्रश्न असा आहे, की या क्षेत्रामध्ये आता तुम्ही काम करता हिंगोलीसारख्या हो, ठिकाणी. तर तिथं अकुशल कामगारांचं प्रमाण फार मोठं आहे. अनस्किल्ड लेबर हो. आपण ज्याला म्हणतो हं, हं. आणि त्यांच्याबरोबर काम करणं बऱ्याचदा धोकादायक सुद्धा ठरू शकतं. हो, कारण त्यांच्याकडनं काहीतरी चूक पण होऊ शकते. हो. तर ही परिस्थिती तुम्ही कशी हँडल करता साइटवर आणि तुमचा अनुभव काय आहे? ते म्हणजे थोडं डिफिकल्टच पार्ट आहे सर ते. कारण आपलं जे रोजगारचं प्रमाण जे हे खूप वाढलेलं आहे. रोजगाराच्या प्रमाणानुसार जर आपण त्याला जर काही सेफ्टी वगैरे सांगितली, तर ते म्हणते की मी माझ्या रिस्कवर करतो. म्हणजे त्या फील्डमध्ये तर आम्ही जास्त डोकं लावलेलंच नाही आहे. सरळ-सरळ म्हणजे कसं आहे, आता आमच्या हिंगोलीमध्ये कॉम्पिटिशन पण खूप प्रमाण जास्त आहे. म्हणजे आपल्या फील्डमध्ये आणि इंजिनिअर फील्डमध्ये कॉम्पिटिशन खूप जास्त आहे. त्यामुळे जे तुम्ही जे क्वेश्चन विचारलं त्यामुळे त्या फील्डमध्ये किंवा त्या क्वेश्चनवर आम्ही तर काही म्हणजे काही फीडबॅक वगैरे सध्यापर्यंत काढलेलाच नाही. बरोबर. हं. पुढचा प्रश्न असा आहे, की आता कन्स्ट्रक्शनमध्ये प्लॅन ही फेज अतिशय महत्त्वाची आहे. हो, कारण प्लॅनवरच तुम्ही पुढचं पूर्ण कन्स्ट्रक्शन होतं. बरोबर. तर प्लॅन या स्टेजचं महत्त्व तुमच्या नजरेतून काय आहे आणि तुम्ही कसं काम करता त्या प्लॅनवर? बेसिक म्हणजे जर आम्हाला कोणी जर नवीन क्लायंट आलं, तर आम्ही सर्वात पहिले त्याची रिक्वायरमेंट विचारतो, की बाबा तुझी रिक्वायरमेंट काय आहे? आणि काय-काय क्लायंट जे कसे असतात वास्तूनुसार असतात, तर काय-काय हं. सरळ-सरळ असतात. म्हणजे आम्ही पहिले जे आहेत जे क्लायंट आहे त्याचा रेफरन्स विचारतो. त्याच्यानुसार मग आम्ही प्लॅनिंग करतो. हं. या गोष्टी अच्छा. असतात समजा. त्या जास्त हं, गोष्टी हं. बघतात. बरोबर आहे. पुढचा प्रश्न असा आहे, तुम्ही रेसिडेन्शियलमध्ये काम करता. बऱ्याचदा क्लायंटचं असं म्हणणं असतं, की आमचं बजेट थोडं कमी आहे हो, आणि एवढ्याच बजेटमध्ये बसवून द्या. हो. तर अशा वेळेला तुम्ही बजेट आणि क्वालिटी ह्या दोन्हीचा समतोल कसा बॅलन्स कसा करता? बॅलन्स म्हणजे सर ती गोष्ट तर फार डिफिकल्ट आहे. कारण मार्केटमध्ये महागाई पण खूप जास्त प्रमाणात झालेली आहे. हं. तर जिथं कमी झालं तिथं आम्ही म्हणजे थोडंफार ॲडजस्टमेंट करतो. जास्तच ॲडजस्टमेंट होत नाही. थोडंफार ॲडजस्टमेंट होऊ शकते. बरोबर. पुढचा प्रश्न असा आहे, की तुम्ही यंग आहात, इंजिनिअर आहात आणि हिंगोली जिल्ह्यातले पण आहात. हं. तर त्यामुळे हा प्रश्न पुढचा तुम्हाला विचारायचा आहे. ते म्हणजे हिंगोली जिल्ह्याचा जर सर्वांगीण विकास आपल्याला करायचा असेल, तर तुमचं एक इंजिनिअर म्हणून विकासाचं व्हिजन काय आहे? म्हणजे तुम्हाला काय काय वाटतं, की पुढच्या 15-20 वर्षात कुठल्या मुद्द्यांवर आता खरं काम करणं गरजेचं आहे, जर हं. हिंगोलीला आपल्याला पुण्या-मुंबईच्या तुलनेत पुढे न्यायचं असेल तर? कुठले क्षेत्र आहेत, कुठले सेगमेंट आहेत हं. असे, ज्याच्यावर काम केलं पाहिजे? सर्वात मोठा जर माझ्या नजरेने मी पाहिलं तर आपला हा कन्स्ट्रक्शन फील्ड सर्वात मोठा क्षेत्र आहे. हं. कारण ह्याच्यामधूनच समजा, की आपण जे नवीन प्रोजेक्ट सुरू करतो, काही कंपनी आहेत, हे आहेत समजा मुंबई, पुणे
इथं समजा जर औरंगाबाद इकडे साईडला गेलं तर मोठमोठ्या कंपनी येतात. जर आपल्या हिंगोलीच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर आपल्या हिंगोलीमध्ये कंपनी वगैरे नाहीत. जर कंपनीचे काम वगैरे चालू केलं ते त्यामधून एक रोजगार पण निर्माण होणार आणि जी बेरोजगारी वाढलेली आहे, ते बेरोजगारीचा पण आपण प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. तर मी सर्वात पहिले समजा आपल्या कंस्ट्रक्शन फील्ड किंवा बांधकाम विभागालाच सर्वात फर्स्ट जे येतं त्याला मी सर्वात पहिले जे प्रश्न मांडणार समजा. पण या क्षेत्रात गव्हर्नमेंटनं काय कॉन्ट्रीब्युशन दिलं पाहिजे किंवा गव्हर्नमेंटनं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? कन्स्ट्रक्शन फील्डला जर अजून थोडं मोटिव्हेट करायचं असेल, हो. प्रमोट करायचं असेल, हं. तर सरकार काय पावलं उचलू शकतं अजून असं तुम्हाला वाटतं? आता तेवढं तर त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला समजा तेवढं देता येणार काय नाही. मी ॲज अ फ्रेशर हो. मला हां. तेवढं एक्सपिरियन्स नाही काय हरकत त्याच्यामध्ये. नाही. ते फक्त तुमचं काय असतं माझा प्रत्येकाचं अनुभव एक आहे की व्हिजन कसं आहे असतं हो, आणि कायम असं आपण हो ना. म्हणतो की एक आपला हा तरुणांचा देश आहे हो. आणि तुम्ही इंजिनियर आहे. इंजिनियर हा देश एका अर्थानं विकसित करतो. तुम्ही फार बरोबर. महत्त्वाचा मुद्दा मांडलात, हो ना. की कन्स्ट्रक्शन या फील्डला जेव्हा तुम्ही प्रमोट करता, हो. कन्स्ट्रक्शनवर एकट्या 200-250 इंडस्ट्री अवलंबून आहेत. हो. तितक्या लोकांना रोजगार मिळेल, बरोबर. तितकं अप्रत्यक्षरित्या व्यवसायाला चालना मिळेल. हो. त्यामुळे तुमचं व्हिजन फार चांगलं आहे आणि तुम्ही त्याच ह्याच्यावर चाललेला आहात. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. त्याच्यात असं विचारणार होतो, की इतके सगळे साइट्स केल्यानंतर हं. एखादी अशी आयकॉनिक साइट सांगता येईल का? की जी करताना एक वेगळा आनंद होता किंवा समाधान होतं किंवा काहीतरी वेगळं केलंय आपण त्या अच्छा. साइटमध्ये? असं एक त्याबद्दल समजा मी जेवढ्या साईट केल्या त्यामध्ये समजा एक 2-3 साईट आता अशा आहेत, की सध्या एक सुराणा नगरमध्ये केली होती एक लोखंडे सरांची आणि एक जी आहे तर आम्ही जिजामाता नगरमध्ये केली होती, पुंडगे सरांची म्हणून. अशा 2-3 साईट आहेत, की त्याचे म्हणजे मनासारखं काम केलेलं आहे आणि जे आमचे क्लायंट पण होते, की त्यांनी पूर्ण समजा आमच्यावर सांगितलं, की "बा तुम्ही ॲज अ इंजिनिअर आहे, तुम्ही स्वतःचं घर बांधकाम करता आणि तुमच्या पद्धतीने कसं होते आणि किती म्हणजे कमी बजेटमध्ये किती काय काय का चांगलं काम होते, त्या प्रमाणात आम्ही केले." त्यामुळे 2-3 साईटाचा मला चांगला समजा एक अनुभव आहे. आनंदानुसार काम सुरू केलेलं आहे. व्हेरी गुड. आणि अशी कुठली एखादी साइट की ज्याच्यात काम करताना काहीतरी अडचणी आल्या, हं. प्रॉब्लेम्स आले, आव्हानं आली हां. आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केलीत? हो. असा एखादा अनुभव सांगता येईल का? तसे आता खूप प्रकारात आलेत, की म्हणजे कधी मालकाचं मिस्त्रीचं जुळत नाही हं, किंवा मिस्त्री लोकं अशी असतात, की समजा इंजिनिअरला कसं कट करायचं ते. हं, त्या तशा प्रकारच्या समजा बऱ्याच साईड आहेत, नाव तर सांगू शकत नाही. हं. बऱ्याच प्रकारच्या साईड आल्यात. मग आता त्याला कंप्लीट करूनच आम्ही तिथून निघालो समजा. अर्ध्यावट साईडा कोणत्याच केल्या नाही. अच्छा. समजा कंप्लीट करूनच निघालेलो आहोत. क्या बात आहे! म्हणजे हं. मग तुम्ही खरा इंजिनिअरचा रोल असा प्ले करता. हो. कारण इंजिनिअर ज्याप्रमाणे सिमेंट, खडी, वाळू सगळ्यांना एकत्र आणत हां, हां. असतो. तसं. तरी जसं 2 लोकात भांडणं असतील, तरी हो. तुम्ही त्यांना एकत्र आणणे आणि साइट पूर्ण करणे, साईट पूर्ण हे केली टार्गेट समजा. आहे हो. इंजिनिअरचं. हो ना. बरोबर आहे. आता जिजामाता नगरची मागची साईडमध्ये तेवढा प्रॉब्लेम आला हं. मिस्त्रीचं आणि मालकाला समजा जुळवून त्यांचा हिशोब काढून फायनल करून समजा त्यांना वास्तुशांतीला पण आम्ही गेलो समजा. वाह! हां. वाह! पुढचा प्रश्न असा आहे, की कन्स्ट्रक्शनमध्ये स्टील हा फॅक्टर अतिशय हो. महत्त्वाचा आहे. तर स्टील निवडताना तुम्ही काय काळजी घेता किंवा काय पॅरामीटर बघता? गुणवैशिष्ट्य काय त्याची सांगाल? हं. की मग तुम्ही ठरवता, की अरे, हे स्टील चांगलं आहे, हे हो आपण ना. वापरलं पाहिजे. सध्या कसं सर माहीत का जी तुम्ही प्रश्न विचारला, तर ते प्रश्न समजा असा आहे, की सर्वात पहिले जे आपल्याजवळ क्लायंट येतो, प्लॅनिंग वगैरे करतो, जेव्हा आम्ही मार्कआउट टाकतो, जेव्हा स्टील डिझाइन आम्ही करतो, तर तेव्हा जर आम्ही कोणत्या कंपनीचं वगैरे स्टील जर रेफरन्स केलं, तर त्याला वाटतं, की यार हे इंजिनिअर आहे. म्हणजे त्याच्या सर्वाच गोष्टी आल्या ना, ते आपल्याला सिमेंट पण विचारते, तो आपल्याला स्टील पण विचारतो. तर याच्यात त्याचा फोकस असा असते, की बाबा हे इंजिनिअर जे स्टील रेफरन्स करायला, उदाहरण समजा मी आयकॉन स्टील सांगितलं किंवा अल्ट्राटेक सिमेंट सांगितलं, तर त्याच्या मनात एक शंका येते, की बाबा याचं काहीतरी त्याच्यात कमिशन आहे. सर्वात पहिले त्याचाच प्रश्न हा निर्माण झालेला आहे आणि आमच्या हिंगोलीमध्ये असे फारसे केसेस झालेले आहेत. तर रेफरन्सचं म्हणजे जे स्टील चांगलं आहे त्या कंपनीचं आम्ही त्याला सांगतो. नंतर आता ते दुकानावर गेल्यावर कोणतं घेते तिथे आम्ही सांगू शकत अच्छा. नाही. पण तुम्ही स्वतः कधी आयकॉन स्टील वापरलंय का आजपर्यंत हो, कुठल्या वापरले, साइटवर? वापरले. आणि तुमचा अनुभव कसा आहे स्टील म्हणून पण आणि हो. त्यांची सर्व्हिस म्हणून पण? सर्व्हिस तर चांगली आहे समजा हं, आयकॉनची म्हणजे जास्त आम्ही तर समजा नर्सीकडे घेतलं आणि हिंगोलीमध्ये पण घेतलं आहे हं, हं. आणि समजा मी याच्या पहिले ज्या इंजिनियर जवळ होतो त्यांनी आयकॉनच यूज केलेलं आहे आणि जेव्हापासून समजा मी माझे स्वतःचे साईट यूज करतो तेव्हापासून मी समजा आयकॉनच स्टील घेतलेलं आहे समजा. व्हेरी गुड. हो. सो हे होते इंजिनियर चांद शेख आणि त्यांनी त्यांच्या अनुभवाबद्दल सांगितलं आणि त्यांच्या नावाप्रमाणे त्यांची कीर्ती चांदपर्यंत पसरू देत असे चांगले चांगले Thank you. उत्तमोत्तम आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून Okay. घडावेत Okay. याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. ठीक आहे. थँक्यू. थँक्यू.